नमस्कार. सा निकला रंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. बऱ्याच जणांनी विचारलं होतं की सायनससाठी आणि कोरड्या खोकल्यासाठी काहीतरी घरगुती उपाय सांगा ना. तर आपण आधी कारण जाणून घेऊया की एकतर ऋतुमानाप्रमाणे सुद्धा ऋतूत जर बदल झाला तरीसुद्धा खोकला किंवा सायनसचा त्रास म्हणजे सर्दी तुमची इथे जमा होते. तर कफ इथे जमा होतो ह्याच्यामध्ये. आणि कोरडा खोकला मात्र तुम्हाला ॲलर्जी होते, धुळीमुळे प्रदूषणामुळे सुद्धा कोरडा खोकला होतो. किंवा एखादा आपल्याला तीव्र स्प्रे असतो त्याचीसुद्धा ॲलर्जी आली तरीसुद्धा कोरडा खोकला होतो. आणि कोरडा खोकला शक्यतो जास्त करून तर रात्री आपल्याला त्याची उबळ जास्त ते आडवं पडलं की आपल्याला खोकला येतो आणि मग खोकल्यामुळे आपली पण झोप डिस्टर्ब होते आणि घरातल्या सगळ्यांची झोप डिस्टर्ब होते. तेव्हा तुम्ही हे जे उपाय आहे हे नक्की करा, सातत्याने करा. काही वेळेस अगदी 3-4 दिवसातही कोरडा खोकला जातो किंवा अगदी 2 आठवडे म्हणजे तुमच्या तीव्रतेवर असतं. एक 2-3 आठवड्यात तुम्हाला छान ह्याचा रिझल्ट मिळेल. तर झोपताना काय करायचं, तर झोपताना तुम्हाला शक्य असेल तर गरम दूध हळद घ्या. गरम दूध हळद घ्या किंवा गरम पाणी आणि मीठ याचे गुळण्या करा, जेणेकरून तुमचा हा जो भाग आहे हा छान शेकला जाईल. आहे अजून एक सांगते की तुम्ही एक ना लवंग आणि मिऱ्याच्या मधला एक आकार असतो, कणकोळ म्हणतात त्याला. कणकोळ हे तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये नक्की मिळेल. म्हणजे थोडंसं मिऱ्यापेक्षा थोडंसं मोठं असतं. ते चघळा. ते चघळण्यानीसुद्धा तुमचा जो कफ आहे, घशात जी खवखव असते, आपल्या इथे ना सगळी खवखवते आणि असं खूप आपल्याला तरी चिडचिड निर्माण होते की काय इथे खवखवतं आहे. तर तुम्ही दिवसभर जरी हे कणकोळ अगदी चघळत राहिला, रात्री झोपताना हे कणकोळ चघळत राहिला तरीसुद्धा तुमचा कोरडा खोकला कमी होईल. आहे तसंच ज्येष्ठ मधाची काडी, मी ज्येष्ठ मधाची पावडर नाही म्हणत आहे, ज्येष्ठ मधाची काडी हे सुद्धा तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळेल आहे. तर ही ज्येष्ठ मधाची काडीसुद्धा तुमच्या जवळ ठेवा, संग्रही ठेवा. ज्येष्ठ मधाची काडीसुद्धा चघळत राहायचं. तर ह्या चघळल्यामुळे सुद्धा तुमच्या जो कोरडा खोकला आहे त्याच्यावर खूप छान आराम मिळू शकतो. कधी कणकोळ हे करून बघा, ट्राय करून बघा. कधी ज्येष्ठ मधाची काडी चघळून बघा. प्रत्येकाची प्रकृती थोडी इकडे वेगळी असते. तर तुम्हीच तुमच्या म्हणतात ना, तुम्ही तुमच्या तब्येतीचं हे करायचं, अवलोकन करायचं आणि तुम्ही ठरवा की मला कणकोळनी बरं वाटतं आहे का, ज्येष्ठ मधाच्या काडीनी चघळल्याने बरं वाटतं आहे का. आणि अजून एक प्रभावी उपाय म्हणजे सुंठ पावडर आणि हळद. सुंठ पावडर हळद हे घरात आपले असतंच. तर त्याच्या गोळ्या करायच्या. तर कशा गोळ्या करायच्या, तर बद घ्यायचं, खूपही नाही घ्यायचं, साधारण गोळी होईल एवढं. आपलं छोटं बोर असतं की नाही, त्या छोट्या बोरापेक्षा थोडंसं छोटं म्हणजे साधारण मोठा शेंगदाणा असतो की नाही तेवढ्या त्याच्या गोळ्या करून ठेवा. आणि रात्री झोपताना किंवा दिवसात तुम्ही 2-3 वेळा जरी त्या चघळल्या तुमच्या तीव्रतेप्रमाणे तरीसुद्धा तुमचा कोरडा खोकला कमी होईल. तर हे अगदी नक्की करा. म्हणजे ह्यांनी आपल्याला काय माहिती आहे का, एक खूप असं चिडचिडे भाव होतो, कारण रात्री झोप होत नाही, सगळं घरदार डिस्टर्ब होतं. तर हे नक्की उपाय करा. सीझन बदलताना लक्षात ठेवा की आपल्याला ह्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होतो आहे. तर या गोष्टींपासून दूर राहा. तुमचे जे रोजचे बेडशीट वगैरे आहे त्याच्यात धूळ नाही ना, हे लक्षात घ्या झोपताना, की जेणेकरून तुम्हाला खोकला येणार नाही. तसंच अगदी झोपताना थोडंसं डोकं म्हणजे उशी थोडीशी मोठं घेऊन थोडंसं टेकून झोपा. अगदी लगेच असं आडवं करू नका की जेणेकरून तुम्हाला खोकल्याची उबळ येईल. आता तुम्हाला एक मुद्रा सांगते. ती मुद्रा तुम्ही अगदी कराच, खूप उपयोगी आहे. पण ज्यांची थोडी उष्ण प्रकृती किंवा पित्तकारक प्रकृती आहे त्यांनी थोडंसं स्वतःचं अवलोकन करून आपल्याला ह्यानी काही त्रास वाढला का असं करून तुम्ही करा. आणि तुमचा खोकला कमी झाला की लगेच ही मुद्रा बंद करायची. ही अतिशय प्रभावी मुद्रा आहे. याला लिंग मुद्रा म्हणतात. ही लिंग मुद्रा तुम्ही तुमच्या शरीरातला खोकला, सायनसचा त्रास, खूप जणांनी सायनसच्या त्रासाबद्दल पण विचारलं आहे. तर सायनसचा त्रास आणि ह्याचा खोकल्यासाठी सुद्धा ही लिंग मुद्रा अतिशय उपयोगी आणि प्रभावी आहे. कशी करायची ते दाखवते. हे दोन्ही पहा, हे दोन्ही बोट हे पहा, असं धरलं, हे पहा मुंड दिसते तुम्हाला, हे पहा, हे आपले 10 बोट एकत्र असे केले आणि फक्त डाव्या हाताचा अंगठा उभा केला. हे पहा, डाव्या हाताचा अंगठा उभा केला आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने त्याला असं वेढलेलं आहे. हे पहा, परत दिसतंय तुम्हाला. हे पहा, हे बोटं सगळे जोडली, डाव्या हाताचा अंगठा वर केला
आणि हा इथे असा तुम्ही तुमच्या इथे हृदयाच्या समोर ठेवून एक 10 मिनटं सकाळी आणि 10 मिनटं रात्री झोपताना करा. नक्की तुम्हाला याच्यापासून फायदा मिळेल. फक्त त्रास कमी झाला की लगेच ही मुद्रा बंद करायची, कारण अतिरिक्त उष्णता वाढते. तसंच एक सूर्यमुद्रा, ह्याच्या जोडीने तुम्ही सूर्यमुद्रासुद्धा करू शकता. हे पहा, आपलं ही रिंग फिंगर, दोन्ही हाताची बोटं रिंग फिंगर एकमेकांच्या अंगठ्याच्या समोरच्या पेराला जोडा आणि तुमच्या मांडीवर असे हात ठेवून ही पण मुद्रा तुम्ही 10-10 मिनटं करू शकता. फक्त तेच तर तुम्ही तुमच्या शरीराचं अवलोकन करायचं आहे की ह्यामुळे आपल्याला उष्णता वाढते. कारण उष्णता जर वाढली तर हे करा, वेळ कमी करा, एक वेळेस करा आणि पाण्याचा इंटेक भरपूर ठेवा. पाण्याचा इंटेक भरपूर ठेवल्याने सुद्धा तुमचे बरेचसे प्रॉब्लेम कमी होतील आहे. तेव्हा या दोन्ही मुद्रा करा आणि मी जे घरगुती उपाय सांगितले ते नक्की करा, त्याने तुम्हाला नक्की फायदा होईल. तर व्हिडिओला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि बरेच जणं, मला माहिती आहे की बरेच जणं बघतात आणि सबस्क्राईब करा. म्हणजे काय होतं माहिती आहे का, सबस्क्राईब केलं आणि तुम्ही बेल आयकॉनची जर हे घंटी तिथे दाबली तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येतं. कारण बरेच जणं मग प्रश्न परत तोच प्रश्न विचारतं की ह्याच्यावर केला आहे का व्हिडिओ. प्लेलिस्टमध्ये जा, प्लेलिस्टमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर माझे व्हिडिओ आहेत आरोग्यासंबंधी की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. व परत एकदा काही वेळेस होतं ना की आपल्याला परत बघून काय करायचं, नक्की कसं करायचं आहे, तर प्लेलिस्टमध्ये पण जा, तुम्हाला नक्की त्याच्यावर मार्गदर्शन मिळेल. परत एकदा नम्र विनंती, लाईक करा, शेअर करा. मनापासून धन्यवाद.